तोंडाला मास्क लावा तोंडाला लावते तोंडाला लावतो समोरच्या सरका थोडं चला समोर समोर खुर्च्या नाही राहते खुर्ची नाही का बघ खुर्ची घे मध्ये जास्त जाऊ दे नका स्टॉप आईला घ्यायचं मावशी या मावशी या बाई थांबा बाजूचे लोक थांबा बदल होतं बाकी बसणार नाही एवढे स्टॉप लागेल ते पत्र चला बस बस घरचे लोक कुठे आहेत थोडं पाठीमागे सरका एक मिनिट मागं सर थांबा मागं सर थोडं मागं सोडा घ्यायचं आईवडील फॅमिली आहे आईवडील घरी गणेश शेडकेचे गणेश वाद तिथे वाद झालेला का स्थळ तिकडे आहे साहेब वाद तिकडे झाला हा खाली तिकडून जा तिकडून कॅमेरा इकडून घ्या पुढे सात हात तुम्हाला काय जमीन वगैरे आहे ना शेती वगैरे काय घर आहे मोबाईल सायलेंट करा
दुश्मन आहे संदीप वाद तिथं झाला सर, संदीपच्या घरीच वाद झाला. मी पण आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशचे आई वडील आहेत हे गणेशचे वडील साहेब भेट द्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हे आपल्या इथं शिवनी जामगा इथे हे आपल्या गावामध्ये जे सामूहिक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे एका गणेश शेडके युवकाला कुऱ्हाडीनं घाव घातल्यानंतर त्याची तब्येत एकदम खराब झाल्यानंतर त्यांना औरंगाबादला इथं हलवण्यात आलं. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमधून त्यांना KR हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले साहेब यांनी त्या दवाखान्यातले डॉक्टर शिंदे साहेब यांच्याशी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगलं की बाबा या मुलाकडे जास्त लक्ष द्या, या मुलाला काही झालं नाही पाहिजे. तसं डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगलं की आता मुलाची तब्येत एक चांगली आहे, मुलगा धोक्याच्या बाहेर निघाला. आणि आठवले साहेबांनी आपल्या गावाचं गांभीर्य लक्ष घेऊन या आल्याचं साहेबांनी सांगलं की आम्हाला त्या गावामध्ये भेट द्यायची. साहेबांनी भेट दिली आणि या ठिकाणी गणेश शेडकेचे आई वडील आहेत आणि साहेबांनी या ठिकाणी त्यांची सुद्धा विचारपूस करून जे कोण साहेब आता या ठिकाणी आपल्याला सांगतीलच त्या जे संदीप दुधमल आहेत त्याच्या घरावर जे हमला झाला त्या ठिकाणी जे लोक बसलेत त्या ठिकाणी साहेब आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतील.